नमस्कार. भक्त सारथी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सर्व ज्येष्ठांना नमस्कार. तसेच माझे भाऊ बहिणी आणि मैत्रिणी यांना नमस्कार. आज आपण 9वा अध्याय भगवद्गीतेचा 9वा अध्यायाचं वाचन करू आणि 9व्या अध्यायाचा अर्थ पाहू. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अध्याय 9वा वाचन करू. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयते ज्ञानो विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. राजविद्या राज्यगुह्यं पवित्रम् इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्मं सुसुखं कर्तुं व्ययम्. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्यमानि वर्तन्ते मृत्यु संसारवत्मनि. मया तत्मिदं सर्वं जगद्व्यक्तिमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेषवस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमेश्वरम्. भूतभृन्नश्च भूतस्थो ममात्मा भूतभावनः यथाकाशस्थितो नित्यं वायु सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारयः. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृति यान्ति मामिकाम्. कल्पक्षये पुनस्तानि कल्पादो विसृजाम्यहम्. प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः. भूतग्रामम् इदं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात् न च मत्स्थानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जयः. उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु मयाध्यक्षेण प्रकृति सूयते सचराचरम्. हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीश्रिता. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्त्यनन्यो मनसा ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढो व्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानयज्ञेन चाप्यन्य यजन्तो मामुपासते. एकत्वेन पृथक्त्वेन
बहुधा विश्वतो मुखम् अहंक्रतुर्हे यज्ञः स्वधाहं हमौषधम् मन्त्रोऽहं हमेवाज्यम् अहम् अग्निं रहोहुतम् पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वैद्यं पवित्रोङ्कारं रुक्साम यजुरेव च गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम् तपाम्यहं वर्षं निघृणामृतसृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन। 20 नंबरच्या श्लोकाची चाल बदल आहे, चाल थोडी वेगळी आहे. त्रैविद्यमां सोमपापूत पापा यज्ञेरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ते तं भुक्त्या स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्तलोकं विशन्ति एवोऽत्र हि धर्ममनुप्रपन्ना गता गतं कामकामा लभन्ते. 22 नंबरपासून साधी. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. एपन्यदेवता भक्त्या यजन्ते श्रद्धयान्वितः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्. अहो हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मां भिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते यान्ति देवव्रता देवान् पितॄण्यान्ति पितृव्रतः भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मद्याजिनोऽपि माम्. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् आश्नामि प्रयतात्मनः. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. शुभाशुभफलेरेवं मोक्षसे कर्मबन्धने सन्न्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैषसि. सम्मोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. अपि चेस्तो दुराचारो भजते मां सम्यग्भाक् साधुरेव समन्तव्यः समज्ञव्यवसितो हि सः. क्षिप्रो भजति धर्मात्मा शाश्वतशान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. मोहि पार्थव्यपाश्रित्य एपि स्त्युपापयोनियः स्त्रियो वेश्यास्तथा शूद्रस्तेऽपि यान्ति परां गतिम्. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या
भक्ता राजर्षयस्तथा अनित्यं सुखं लोकम् इमौ प्राप्य भजस्व मां मन्मनाभ मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वश्यसि युक्ते त्वम् आत्मानं परम मत्परायणः। नवव्या अध्यायाचा अर्थ पाहूत आपण। राज्यगुह्य योग, गुह्य ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे। तर परमगुह्य ज्ञान कोणते ते पाहू आपण आता। हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परमगुह्य ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील, असे भगवंत अर्जुनाला सांगतात। सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे। हे ज्ञान अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष ज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे। हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे। हे ज्ञान आचरण करण्यासाठी अत्यंत सुखकारक आहे आणि ते ज्ञान अविनाशी आहे, त्याचा नाश कधीच पावत नाही। हे परमतप अर्जुना, ज्याची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही। म्हणून या भौतिक जगामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते। मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे। मी माझ्या अव्यक्त रूपामुळे हे सर्व जग व्यापले आहे। सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी मात्र त्यांच्या ठायी नाही। सर्व माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत, पण मी मात्र त्यांच्यापासून नाही। मी अलिप्त आहे सर्वांपासून, असे भगवंत सांगतात अर्जुनाला। तरी सर्व सृष्टी पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत। माझे हे योग ऐश्वर्य पहा। जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही। मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे। मी स्वतः सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे। ज्याप्रमाणे सर्व वाहणारा बलशाही वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्टी प्राणी माझ्यामध्ये स्थित असतात। हे कौंतेय, कल्मांच्या अंत सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पांचा आरंभ माझ्या शक्तीद्वारे पुन्हा पुन्हा त्यांची निर्मिती मी करीत असतो। संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे। माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा निर्माण होत असते आणि माझ्या इच्छेनेच तिचा शेवट होत असतो किंवा लय होत असतो। हे धनंजया, ही सर्व सृष्टी सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत। तटस्थताप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून असक्त असतो। हे कौंतेय, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ती भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखालीच कार्य करीत असते किंवा कार्य करीत आहे। सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते,
तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होत असतो. माझ्या मायेनेच ही सृष्टी निर्माण होते आणि नाश देखील पावते असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. जेव्हा मी मानव सदृश रूपांमध्ये वर्तित होता तेव्हा मूर्ख लोक माझा उपास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिस्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे वळलेले असतात किंवा आकर्षित झालेले असतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते किंवा निष्फळ ठरते. हे पार्था, मोहित न झालेल्या महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तींमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे उदात्तीकरण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात किंवा ओळखतात. हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत असतात किंवा कीर्तन करतात. दृढ निश्चयाने प्रयत्न करतात आणि मला वंदन करीत असतात. भक्तिभावाने नित्य माझे उपासना करतात. इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंताचीच एकमेव द्वितीय रूपांमध्ये, विविध स्वरूपामध्ये आणि विराट विश्वरूपांमध्ये माझी उपासना करीत असतात, माझी आराधना करतात, माझी प्रार्थना करतात. परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ आहे. पूर्वजांना अर्पण करण्यात येण्याचे तर्पण, वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे. पूर्वजांना तर्पण करण्याचे जे मंत्र आहेत ते मीच आहे. वनौषधी जे आहे ते मीच आहे. मंत्र देखील मीच आहे. तूप, अग्नी आणि आहुती हे पण मीच आहे. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी यज्ञ, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे. मीच ध्येय पोषणकर्ता प्रभू आहे, साक्षी निवास आहे, आश्रयस्थान आहे आणि अत्यंत जिवलग मित्र पण मीच आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीज हे मीच आहे. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाऊस पाडतो देखील. मीच अमृतत्व आहे आणि मीच मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. तत् म्हणजे चेतन आणि असत जड दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत किंवा व्यापलेले आहेत. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्रियांच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि
त्या ठिकाणी तो देवाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. याप्रमाणे सर्व लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा तऱ्हेने वेदोक्त धर्माचे सिद्धांताचे पालन करून जे इंद्रिय भोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्ममृत्यूच्या चक्रात पडावे लागते किंवा अडकावे लागते. परंतु जे लोक अनन्य भक्ती भावाने माझा दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात किंवा करीत असतात, आता माझ्या उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो, संरक्षण करतो, पालन करतो. हे कोणतेय? जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात बरं का, ते वस्तुतः माझेच पूजन करतात. परंतु ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. सर्व यज्ञाचा मीच केवळ भोक्ता आणि मी स्वामी आहे म्हणून ते माझे द्वितीय रूप आहे तत्वतः जाणत नाहीत. याचे पतन होते. जो देवदेवतांची पूजा करतात त्यांना त्या देवदेवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझ्या चरणाशी येऊन प्राप्त होतात. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. हे कोणतेय? तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस किंवा दान करतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. याप्रमाणे आपण भगवंताची कोणतीही सेवा केली तर ताबडतोब भगवंताला अर्पण करायला पाहिजे, आपल्यापाशी ते ठेवून घ्यायला नाही. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फलापासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाचे युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मला प्राप्त होशील. मी कोणाचा द्वेष करत नाही, तसेच कोणाचा पक्षपातही करत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र बनतो. देव आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे साक्षीदार असते. जर कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधू समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कोणतेय? निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हे पार्था, जे माझ्या आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परम गतीलाच प्राप्त करू शकतात.
किंवा होतात. तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजश्रीबद्दल काय सांगावे म्हणून या अनिश्चित दुःखमय जगतामध्ये आपल्यामुळे माझ्या प्रेममयी संलग्न सेवेमध्ये संलग्न हो. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो. मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. मला जाणण्याचा प्रयत्न कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रणमान हो. रणमान झाल्यामुळे तू निश्चित मला प्राप्त होशील. तर आज आपण अशा प्रकारे 9व्या अध्यायाचं वाचन आणि 9व्या अध्यायाचा अर्थ पाहिला. नमस्कार.